हाय नमस्ते सगळ्यांना. खूप मनापासून आणि आज माइंड बॉडी सोलवर आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहे त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि हा व्हिडिओ जर लक्कीली तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही सुद्धा खूप नशीबवान आहात. तर आपण अशा एका जादुई प्रेयरबद्दल आज बोलणार आहोत की खूप अमेझिंग असे त्याचे रिझल्ट आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असू द्या, भले तुमची फायनान्शियल असू द्या, रिलेशनशिप असू द्या, मनी प्रॉब्लेम असू द्या, ह्या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्ही अतिशय खूप छान पद्धतीने हील करू शकतात. तर करायचे आहे तुम्हाला तर आपण ह्या विषयावर बोलणार आहोत. समजून घेण्याची खूप गरज आहे मित्रमैत्रिणींनो, कारण सगळ्या गोष्टी असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, पण त्या जर समजून आपण इम्प्लिमेंट करायला लागलो तर नक्कीच त्याचे खूप छान बेनिफिट होतात. पण त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून नाही घेतल्या तर आपल्याला त्याचे बेनिफिट तसे मिळत नाही. तर आजची जी जादुई प्रेयर आहे ज्याने मला खूप सुंदर रिझल्ट दिला आहे आणि मी जेवढ्यांना पण सजेस्ट केलं आहे अशा व्यक्तींचे, अशा लोकांचे फीडबॅक आणि सक्सेस स्टोरीज पण खूप आहेत मित्रांनो. सांगायचं तात्पर्य काय की ही जादुई प्रेयर आहे, हिला म्हणतात हो होपनो होपनो प्रेयर. नाव जरा घ्यायला अवघड आहे, हो होपनो होपनो प्रेयर. ही एक हवाईन प्रेयर आहे आणि याच्याबद्दल काही लोक ऐकून असतील, काही लोकांना साठी खूप नवीन वर्ड असणार, कारण ही जी प्रेयर आहे ही डॉक्टर ह्युलिन यांनी अस्तित्वात आणली आहे. आता हे डॉक्टर ह्युलिन अशा ठिकाणी जाऊन फसले होते किंवा अडकले होते, अशा ठिकाणी त्यांची सृष्टीने रचना केली होती की जिथे त्यांना नको. कधी कधी वाटतं ना आपलं हे आपल्यासाठी ठिकाण नाही आहे किंवा आपण या गोष्टीमध्ये हे झालो आहे. तर डॉक्टर ह्युलिन एका मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची तिथं ड्युटी होती आणि ते तिथं अतिशय असे लोक होते की ते म्हणजे त्यांना अक्षरशः मेंटली डिस्टर्ब, म्हणजे भिंतींचा कलर काढणे, एकमेकांना मारणे, औषध गोळ्या घेऊन कोणी आलं तर त्यालाही अटॅक, अशा पद्धतीचे खूपच भयानक असे हे होते लोक तिथं. पण डॉक्टर ह्युलिन यांनी त्यावेळेला विचार केला की हे सगळं जर माझ्या बाबतीत झालं आहे तर कुठं ना कुठं याची जबाबदारी माझी आहे. आपण म्हणतो ना जसं माझ्या नशिबात हे होतं किंवा माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या, तसं त्यांनी विचार केला की कुठं ना कुठं मी याला कारणीभूत असणार आहे, कारण माझं कर्मिक अकाउंट कुठंतरी याच्याशी जोडलेलं आहे. हे जेव्हा त्यांना समजलं तर त्यांनी ही प्रेयर शोधून काढली आणि ह्या प्रेयर सोबत त्यांनी काम केलं. अक्षरशः मित्रांनो, त्यांनी ह्या सगळ्या लोकांना भेटले नाही, बोलले नाही, तरीही त्या 150 लोकांना त्यांनी हील केलं. किती कमालीची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या फाईल घेऊन ही प्रेयर म्हटली. ही प्रेयर 4 फेसेसमध्ये आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. याला मराठीमध्ये, हिंदीमध्ये, तुम्ही ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत तुम्ही कन्वर्ट करू शकता. पण ही प्रेयर काम कशी करते याच्यावर आपण बोलणार आहोत. तर त्यांनी सलग 6 महिने, 1 वर्ष ह्या गोष्टी करत राहिली. ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांनी 100% स्वतःवर घेतली आणि तुम्ही बघताल की हळूहळू त्या हॉस्पिटलमधले लोक चांगले होऊन, बरे होऊन ते घरी गेले आणि त्यांना कुठेही मेडिसिन नाही, भेटणं नाही आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन दिसायला लागले. काही दिवसातच त्यांचं वागणं, बोलणं हळूहळू त्या चेंजेस व्हायला लागले. तर ही प्रेयर काम कशी करते आणि मॅजिकली कोणाला न भेटता तुम्ही समोरच्याला तुमच्याविषयी हील कसं करू शकतात, आहे ना अमेजिंग. सगळ्या गोष्टी आहे मित्रमैत्रिणींनो विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास असेल तर ती तुमच्यासोबत 100% काम करेल आणि तुमचं जर बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग नाही आहे तर ती तुमच्यासोबत काम करणार नाही, आहे ना. म्हणजे दोन्ही परिस्थिती आपण बरोबर आहोत. तर मग ही प्रेयर काम कशी करते आपण त्याच्यावर बोलणार आहोत. आपण सगळे जे सोल आहोत, आपण सगळे जे आत्मा आहोत ते एकमेकांना कनेक्टेड आहोत, है ना. जर ऐकायला हे वाटेल, आपण सगळे एकमेकांना ह्या ब्रह्मांडामध्ये कनेक्टेड आहोत. बघा, एखादा आपण रस्त्याने जात असेल आणि आपल्याला एखादा ऍक्सिडेंट किंवा एखादी वाईट गोष्ट दिसली, आपल्याला कुठंतरी अरे कोणाचं म्हणजे जखम बघून किंवा कोणाला लागलेलं बघून आपल्याला कुठंतरी हार्ट टचिंग होतं आणि कुठंतरी बॅड फिलिंग होतं, बरोबर आहे. मग हे जे फिलिंग आहे हे कशामुळं आहे मित्रमैत्रिणींनो, हे एकमेकांच्या कनेक्टिव्हिटीमुळे आहे. आणि जे लोक आपले फॅमिलियर आहेत, मित्रमैत्रिणी, ते जरा जास्तच कनेक्ट असतात, त्याच्यामुळं आपल्याला एकमेकांविषयी जरा जास्त आपुलकी वाटत असते. तर मग याची जी फ्रिक्वेन्सी आहे, ही जी प्रेयर आहे, जेव्हा आपण स्वतःसाठी घेतो, आता सध्या जो काही प्रॉब्लेम असेल तुमच्यासोबत, तर तुम्हाला काय करायचं, याची 100% जबाबदारी जी आहे ती स्वतः घ्यायची. म्हणजे
काय की असू द्या, काही असू द्या, तुमचा लाईफ पार्टनर व्यवस्थित नाहीये, तुमचे शेजारी चांगले नाहीये, तुमच्या मित्रमित्रांनी तुमच्यासोबत खूप वाईट गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपण ठरवूया की आपण बरोबर आहोत, समोरचा चुकीचा आहोत. पण ही प्रेयर करताना किंवा ह्या प्रेयरचा तुम्हाला अनुभव घेताना तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्या गोष्टींची जबाबदारी 100% स्वतः घ्यायची. म्हणजे की जे काही माझ्यासोबत होतं त्याला माझं कर्म किंवा माझं कार्मिक अकाउंट त्याला कारणीभूत आहे असं आपल्याला समजायचंय. ओके, तर ही प्रेयर मराठीमधून पण तुम्ही करू शकतात. आय एम सॉरी म्हणजे काय, आपण कोणाला सॉरी म्हणणार आहोत, आय एम सॉरी, मला माफ करा. तर ही आपण आपल्या स्वतःलाच म्हणतोय की मला माफ करा, ह्या ब्रह्मांडाला म्हणतोय, ह्या युनिव्हर्सला म्हणतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणजे मी जी काही परिस्थिती आहे त्याच्यासाठी मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. आणि थँक्यू की या ब्रह्मांडाला सांगतो की धन्यवाद, मला ह्या गोष्टीसाठी माफ केलं. आणि आय लव्ह यू, माझं तुमच्या प्रेम, म्हणजे प्रेमाने सगळ्या गोष्टी शक्य होतात. त्या ब्रह्मांडात एकमेव अशी गोष्ट आहे की जी प्रेम आहे. जेव्हा अनकंडिशनल ह्या गोष्टी आपण करतो, कोणावरही मनापासून आपल्याला प्रेमाच्या फिलिंग येतात, तर सेम फ्रिक्वेन्सी तिकडून पण येत असते, सेम फ्रिक्वेन्सी तिकडून पण मॅच होत असते. तर ह्या 4 स्टेपमध्ये करायचं, याला कुठलीही कंडिशन नाही मित्रांनो. तुम्ही कधीही करू शकता, केव्हाही करू शकता. याला कुठलंही तुम्हाला आंघोळ केलेलीच पाहिजे, तुमचं हेच पाहिजे, तेच पाहिजे, कपडे असेच तुम्ही चेंज, काही सुद्धा ह्या गोष्टीला नाही. आणि खूप सुंदररित्या तुम्ही करू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं तुम्ही चालत बोलतही करू शकता. 108 वेळेस केलं तर अजून त्याचे बेनिफिट होतात, तसंही तुम्ही करू शकतात. आणि इतके तुम्ही अनुभव घेताल हळूहळू की तुमच्या सोबत इतक्या गोष्टी हील होत आहे आणि हळूहळू तुमच्या स्वतःमध्ये सारे बदल होत आहे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला लागणार मनापासून, तर डेफिनेटली तुमच्यामध्ये हे सगळे बदल होणार आहे. आणि मला माहिती आहे की करून बघायला काहीच हरकत नाही. जेव्हा आपण ती गोष्ट करून बघतो तेव्हा नक्कीच त्याचा रिझल्ट येतो. आणि नक्की कमेंट करून सांगा की ही प्रेयर तुमच्यासाठी जादुई कशी काम केलेली आहे. आणि मी लवकरच तुम्हाला 108चा पण छान फ्रिक्वेन्सीनुसार व्हिडिओ बनवेल मराठीमधून, की जेणेकरून तुम्ही तो लावून सुद्धा ही प्रेयर करू शकता. तर स्वतःला हील करायचं आहे. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे याला तुम्ही स्वतः करायचं आहे आणि विश्वास ठेवून करायचं आहे मित्रांनो. जेवढा तुमचा विश्वास दीर्घ असणार आहे, बघता तुम्ही हे 3 दिवसामध्ये तुम्हाला मॅजिक याचं लक्षात येणार आहे. कमीत कमी 3 दिवसामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमच्या हिलिंग होत आहे स्वतःचं. आणि हे सातत्याने करत राहायचंय, नॉनस्टॉप करत राहायचंय, रिझल्टची अपेक्षा न करत मला माहिती आहे की याचे खूप खूप सुंदर बेनिफिट आहे. तुम्ही इव्हन स्वतःला नाही तर दुसऱ्या व्यक्तीला हील करू शकतात. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी ही प्रेयर कशी करायची आहे, किंवा दुसऱ्या व्यक्तीचे काही हेल्थ चॅलेंजेस असेल, प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्या माइंडसेट असेल, तर याच्यासाठी कसं आपण प्रेयर करायचे आपण हेही शिकणार आहोत मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद मनापासून. आणि मला खरंच वाटतं की ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा. काहीतरी युनिव्हर्सल मेसेज असणार आहे त्यामध्ये. थँक्यू सो मच अँड टेक केअर.